खूप आनंद होतो. बोला पुंडलिक वर्धे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. योगेश महाराजांचे आपण 2 शब्द घेऊ. तर महाराज नमस्कार, जय हरी. रामकृष्ण हरी माऊली. तर माऊली एक साध्या शब्दात, आता वेळ नाही पण साध्या शब्दात सांगा की या वारीचं महत्त्व काय नेमकं. काया वाचा म्हणे जीवे सर्वस्व उदार, बाप रखमा जीवर श्री विठ्ठलाचा वारीकर. वारकरी त्याला म्हणतात कायाने वाचीने उदार होऊन जो पांडुरंगाकडे जातो. तर पांडुरंगाकडे जाण्याचा उद्देश एक आहे, काय देवानं आपल्याला हा सुंदर नरदेह दिला, तर त्याचे उपकार आपण त्या उपकारातून उतराई होण्याकरता आपण देवाकडे चालत गेलं पाहिजे. वारीबद्दल खूप खूप काही आनंद आहे. वणी सप्तशृंगी गडापासून पहिल्यांदा वारी निघते, त्याच्यामुळे वारकऱ्यांचं आणि सगळ्यांना मोठा आनंदाचा सोहळा हा पाहायला भेटतोय. दिंडीत या दिंडीमध्ये स्वच्छतेला खूपच महत्व आहे आणि दिंडीत सगळ्यांनाच आनंद मिळतो आणि भगवंताची निश्चितच याच्यामुळे अद्भुती होती, साक्षात्कार होतो, असं दिंडीत महत्व आहे. या सर, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. असाच अनुभव घेण्यासाठी पूर्ण बघा. संगमनेरचे पण सरपंच, तुम्ही काय 2 शब्द सांगा दिंडीबद्दल. पहिलाच वर्ष आहे आणि चांगला प्रतिसाद मिळावा आणि पावसाचा हो, म्हणजे आता पहिलाच वर्ष आहे. हा, इकडं पहिलाच वर्ष आहे, पण मग इकडे 2-3 वर्ष झाले त्र्यंबकला. हो, वारीबद्दल काय सांगा. वारीबद्दल सांगायचा उद्देश म्हणजे वारी असं निराळीच वारी आहे. आतापर्यंत अशी वारी पाहिली नाही. म्हणजे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या पायी दिंडी सोहळ्याला खूप खूप शुभेच्छा देतो. गणेश भाऊ पवार, जय हरी माऊली. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा छोटे वारकरी सुद्धा स्थापित झालेले. कृषी उत्पन्न दिंडोरी बाजार समितीचे सभापती श्री प्रसाद आंबाकड हे देखील आहे तिथे. वारीसाठी शुभेच्छा देण्यासाठी वणी ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री विलास आंबाकड हे देखील उपस्थित आहेत. योगेश महाराज,
आरतीला अति आनंदाचा क्षण आहे मित्रांनो. मान्यवरांनी उपस्थित केलेली कामगार अधिकारी यांची पण उपस्थिती खूप आनंदात सोहळा चालू आहे. वारकरी संप्रदाय मान्यवर इथं उपस्थित आहेत. थोड्या वेळात वारीचं प्रस्थान होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता आरती चालू आहे. खूप आनंद वाटतोय. बोला जय हरी विठ्ठल. योगेश महाराज मार्गदर्शन करत आहेत. योगेश महाराज मार्गदर्शन करत आहेत. सर्व मान्यवर संपूर्ण मंडळी इथं मावडीकर बसलेले. सुनील मामापूरकर, ॲडव्होकेट चंद्रकांत गुले हे देखील आहेत. अतिशय अप्रतिम हनुमान श्री हनुमानांची प्रतिमा साकारलेली वारकरी बघू शकता. जय हनुमान. काय सांगाल या वर्षी सप्तसंग गट तर पंढरपूर काही दिंडी सोहळा चालू केलेला आहे त्याबद्दल आषाढीची यात्रा आला पर्व काळ निघाला संतमेळा पंढरीशी या उक्तीप्रमाणे आपल्या परिसरातील युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण योगेश महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र सप्तशृंगीगड वनी धोडप किल्ला परिसर
ते श्री क्षेत्र भूवैकुंठ पंढरपूर हा जो पायी दिंडी सोहळा म्हणजे यावर्षी पहिल्यांदा निघतोय आणि प्रथम वारी या ठिकाणी च्या निमित्ताने आपण सगळे उपस्थित आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या पायी दिंडी सोहळ्याला खूप खूप शुभेच्छा देतो. कारण या परिसरातून पहिल्यांदा ही दिंडी पांडुरंगाच्या भेटीसाठी जाते आणि आपण सगळे शेती मातीमध्ये राबणारे आहोत. आपलं पांडुरंगाकडे एकच विनंती आहे की म्हणजे ही वारी करण्यापाठीमागे हा जो हेतू आहे की वर्षभर, कारण आता पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येऊ दे यासाठी पांडुरंगाची विनंती करायला, पांडुरंगाची प्रार्थना करायला ही सर्व मंडळी जाते. आणि नक्कीच आपण बघतोय की 1-2 दिवसापासून पांडुरंगाने ही सगळी आपली विनंती मान्य करून पाऊस चांगला होतोय आणि एकदम निर्विघ्नपणे ही दिंडी पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊन हे सगळे परत येतील आणि आपापल्या कामाला परत मार्गस्थ होतील. तर मी परत एकदा या पायी दिंडी सोहळ्याला आणि विशेषतः योगेश महाराजांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी या परिसरातून या दिंडीचं आयोजन केलं. आमची संकल्पना होती आई जगदंबेचं जे नाव आहे वणीची दिवी, वणी ते पंढरपूर आपल्याला एक दिंडी सोहळा या ठिकाणी प्रथा चालू करायची. अशा पद्धतीने योगेश महाराजांनी वणी परिसरातून या ठिकाणी आयोजन केलं आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या दिंडीला मिळतोय आणि भविष्यात उभी राहील असे मी शुभेच्छा देतो आणि योगेश महाराजांचं धन्यवाद मानतो. हरिभक्तपरायण योगेश महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही पायी दिंडी पंढरपूरकडे खऱ्या अर्थाने जात आहे. या वणीगावचं एक धडाडीचं नेतृत्व दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत आप्पाकर हेही या दिंडीला भेट देण्यासाठी आले. आपण मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. कारण वणीपासून ते पंढरपूर पर्यंत जे फिल्टर पाण्याची वारकऱ्यांना खऱ्या अर्थानं चांगलं स्वच्छ पाणी मिळावं या हेतूने आपण या फिल्टर पाण्याची सोय संपूर्ण वारकऱ्यांसाठी केली. मी त्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. त्यानंतर या निमित्तानं आज सगळी राष्ट्रपती प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यामध्ये आपल्या शिवसेना लोकसभा मतदारसंघाचे माननीय खासदार आदरणीय भास्करजी भगरे सर त्यांचे सुद्धा मनातून धन्यवाद आभार व्यक्त करतो. आपल्या दिंडी सोहळ्यातील सर्व वारकऱ्यांना फिल्टर पाण्याची व्यवस्था ज्यांनी केली ते आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व प्रशांत आप्पाकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दिंडोरी या निमित्ताने ही सगळी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. पुन्हा फुलाची बाजू सगळ्यांनी मदत केली. सगळेजण या ठिकाणी आपण आशीर्वाद देण्याकरता उपस्थित झालेला आहात. सगळ्यांचे धन्यवाद आभार या निमित्ताने व्यक्त करतो. दिंडी सोहळ्यातील सर्व वारकरी आपण मार्गस्थ होत आहोत. आपल्या दिंडी सोहळ्याची नवी ओळख आहे की आपण सगळ्यांनी जपूया की आदर्श दिंडी सोहळा म्हणून आपल्या दिंडी सोहळ्याचा सगळेजण पाहतात. पुढे सगळेजण दिंडी सोहळ्यात सहभागी झाले त्यानंतर ते नियम पाहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण शुभेच्छा देण्याकरता वेळ काढून या ठिकाणी आला. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद आभार या निमित्ताने व्यक्त करून थांबतो. रामकृष्ण. योगेश महाराजांचे आपण 2 शब्द घेऊ. तर महाराज नमस्कार, जय हरी. रामकृष्ण हरी माऊली. तर माऊली एक साध्या शब्दात, आता वेळ नाही तर साध्या शब्दात सांगा की या वारीचं महत्त्व काय नेमकं? काया वाचा म्हणे जीवे सर्वस्व उदार, बाप रखमा देवर श्री विठ्ठलाचा वारीकर. वारकरी त्याला म्हणतात कायाने वाचीने उदार होऊन जो पांडुरंगाकडे जातो. तर पांडुरंगाकडे जाण्याचा उद्देश एक आहे, काय देवानं आपल्याला हा सुंदर नरदेह दिला तर त्याचे उपकार आपण त्या उपकारातून उतराई होण्याकरता आपण देवाकडे चालत गेलं पाहिजे. देवा तो हा देह आम्हाला दिला, तो देह तुझ्या कामाला, देह समर्पित आहे देवा. या उद्देशाने वारकरी पायी चालत पांडुरंगाकडे जातात आणि देवाकडे एक पाऊल टाकल्यानं 1000 पावलांना देव आपल्याला देत असेल. तर माऊली आपली ह्या दिंडीचं काय विशिष्ट हे समजा? पहिलंच वर्ष वणी सप्तशृंगीच्या या परिसरातनं असंख्य वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहे. हा वारकऱ्यांचा मेळा मुक्काम करत पंढरपूरकडे 15 दिवसाचा प्रवास करून पांडुरंगाच्या भेटी करता निघालेला आहे. माऊली अजून एक प्रश्न आहे फक्त, विशिष्ट म्हणजे वेगळं महत्त्व काय आपल्या वारीला, या वारीला काय वेगळं कारण मिळतात? काही निसर्ग सांगितलं आपल्या पर्यावरण त्या गोष्टी. सह्याद्रीच्या कुशीत असलेली माता ही जी माता आहे ती माझ्या विश्वगुरुनाथांचं कुलदैवत आहे, ज्ञानोबांचं कुलदैवत आहे. सकळ संतांनी नामदेवरांनी पांडुरंगानं माझ्या सप्तशृंगीची वारी केली. मार्गी आधी माया पूजिले आनंदे करीती कीर्तन आंबे पुढे. त्या साधू संतांनी आई सप्तशृंगीचं येऊन दर्शन घ्यावं
मार्गी आदिमाया पूजिली आनंदे आनंदाने पूजा करावी. करीती कीर्तन आंबे पुढे आदिमायाच्या पुढे कीर्तन करावं. त्या साधू संतांनी आईकडे यावं. तर आईचा हा परिसरात राहणारा वारकरी मेळा सुद्धा साधू संतांच्या माध्यमातून जयघोष करत करत पांडुरंगाकडे निघालेला आहे. धन्यवाद माऊली. हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद. आपल्या युट्यूब चॅनलला नाव काय? शेतकरी बाजार अपडेट. शेतकरी बाजार अपडेट या युट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. आनंद घ्यायचा आहे. पहिलंच वर्ष आहे आपलं. वारीचं काय महत्व असतं आपल्या या दिंडीचं? विशेषतः आपली त्र्यंबकला एक नंबर येतो. हो. काय विशेष काय असतं आपल्या वारीमध्ये? विशेष काही नाही, स्वच्छता आणि जे नियोजन आहे ते योगेश महाराजचं अतिउत्तम आहे. अतिउत्तम असल्यामुळं या आणीचा जो आनंद आहे वारीचा तो काही मौल्यवान आहे. तर त्यामुळे ह्या वारीचा लाभ घ्यावा हीच माझी इच्छा आहे. दुसरं काय. जय हरी माऊली. जय हरी माऊली. गर्दी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. माऊलींच्या दिंडीसाठी आशू आहे. तर आपण बघू आशू कुठला आहे. तर माऊली नमस्कार. कुठले आपण? पारेगाव. आशू तुमचाच आहे ना? हो दरवर्षी असतो का दिंडीसाठी? हो दिंडीला त्र्यंबक दिंडी राहायची यंदा पहिलंच वर्ष आहे या पहिलंच वर्ष आहे या दिंडीचं. पंढरपूरसाठी. हो तर दिंडीचं काय महत्व वाटतंय तुम्हाला? म्हणजे काय वेगळेपणा आहे या दिंडीमध्ये? या दिंडीमध्ये शिस्तबद्धपणा सर्व काही व्यवस्थित चांगली दिंडी आहे. व्यवस्थित काम असतं. हो. आणि माझ्या मते निसर्गाच्या सानिध्यात राहून म्हणजे परिवारपूरक अशी एक दिंडी आहे. हो तर तुम्हाला या अनुभवाला भेटेल मित्रांनो. व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद. जबाबदार बैलगाडी. जय हरी माऊली. आमचे चुलते बाळासाहेब गोरे हे देखील. काका चालले का तुम्ही? बरं विठुरायाला आमचा नमस्कार सांगा. दिंडीचं प्रस्थान झालेलं आहे. बघू शकता योगेश महाराज जय हरी. योगेश माऊली पण राहतात दिंडी सोबत. खूप चांगलं व्यक्तिमत्व. छोटे वारकरी तुळशी वृंदावन घेऊन महिला वर्ग. खूप आनंदाचा क्षण आहे मित्रांनो. या आनंद सोहळ्यात सहभागी झालो. खूप आनंद होतोय. अजून पुढे पण तुम्हाला दिसेल. बघू शकता सर्व मान्यवर आहे. खूप मोठ्या उत्साहाने वारकरी जमलेले. ही पहिलीच वारी आहे पंढरपूरसाठी. यांच्या आधी योगेश महाराजांची त्र्यंबकेश्वरला दिंडी असायची. प्रथम पुरस्कार सलग 3 वर्षापासून मिळतोय दिंडीला. खूप अशी पर्यावरणपूरक आणि अनोखी आणि आगळी वेगळी एक परंपरा घेऊन चालतात. तर बघू. मामा जय हरी. तुम्ही जाता? गाडी असेल ना? वारीचं प्रस्थान होतंय. बघू शकता सुरक्षा रक्षक देखील सोबत आहे वारीच्या.
योगेश महाराज दिंडी येत आहे आणि जेसपीने फुलांचा वर्षाव देखील करणार आहेत. बघू शकता खूप असं भव्य दिव्य असं नियोजन आहे. जेसपी देखील आहेत, 3 जेसीबी आहे. फुलांचा वर्षाव देखील होईल. बघू शकता भव्य असं प्रसन्न दिसतंय. जेसपीच्या सहाय्याने फुलांची उधळण बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मित्रांनो व्हिडिओ मोठा होईल पण व्हिडिओला पूर्ण बघा, पूर्ण आनंदात सहभागी व्हा. आणि महिला वर्ग बहुत संख्येने उपस्थित आहे. माऊली जारी अनंत भक्तराजी तर देवा नर ज्ञान देवा विश्रांती चांगलं गेलं आहे. पहिलंच वर्ष आहे. मित्राचे तुळ पावन बघू शकता. जय हरी माऊली. थेट का आता पंढरपूर. बघू शकता आनंद बघा. महिला वर्ग खूप आनंद माझ्या विण्याला तारेक, माझ्या विण्याला तारेक, मी तर आहे संताची लेक, मी तर आहे संताची लेक. माझ्या विण्याला एकच तार, माझ्या विण्याला तार एक, मी तर आहे संताची लेक, मी तर आहे संताची लेक.
ते एवढं खास खूप वेगळाच आनंद आहे मित्रांनो. श्री हनुमानाची वेशभूषा घेतलेली आहे. आपण कुठले? जय श्रीराम दोनगणवाडी दोनगणवाडीचे आहे का? हो. बरं, दरवर्षी असता का? हो. वारीचं काय महत्व आहे? या वेगळेपणा काय या वारीमध्ये? खूप मोठा करतोय वारी. या वारीचं ही पहिल्यांदाच जाऊ राहिली वारी. या वारीत का? पहिल्यांदाच ही वारी का? बरं बरं. शुभेच्छा आणि आमचा विठुरायाच्या चरणी नतमस्तक सांगा. हो चालेल ना. धन्यवाद. सांगू देवाला. जय श्रीराम. जय रामकृष्ण हरी. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. देवी जगदंबेच्या मंदिराकडं दिंडी येत आहे. जगदंबा माता मंदिर वणी. देवी मंदिरात आगमन होत आहे वणीच्या. जगदंबे मंदिरामध्ये वारीचं अश्व चाललाय पहिल्यांदा पुढे. बैलगाडी बाहेरच राहील. खूप भक्तिमय असा प्रसंग आहे. मी पण विचार केला तर पहिल्यांदाच अनुभव होतोय. खूप आनंद होतोय. योगेश महाराज येत आहेत. खूप आनंदाचा क्षण आहे मित्रांनो. योगेश महाराज खाल्लेले जगदंबेच्या चरणी दर्शन घेण्यासाठी. अजून मागं पब्लिक आहे. बघू पुढे जाऊ. मंदिरात जाऊ आता. दिंडी Jaya
सुरक्षा रक्षक देखील आहे रस्त्यांना बघू शकता भरपूर सुरक्षा रक्षक आहे सेवेकरी आहे वारीची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते रोडने जाताना गाड्यांना जागा करणे व्यवस्थित वारीची चाल करणे म्हणजे जी वाट आहे त्या साईडने एक साईडनं चालणे हे संपूर्ण काम त्यांच्यावर असतं खूप असं अप्रतिम नियोजन आहे आणि योगेश बाबांच्या दिंडीमध्ये स्पेशली म्हणजे आपण पर्यावरणपूर्वक अशी का म्हटली जाते तर त्यांच्यासोबत जी कचऱ्याच्या ज्या गाड्या असतात म्हणजे तो जाताना जो कचरा होतो तो संपूर्ण त्या गाड्यांमध्ये टाकला जातो आणि विशिष्ट ठिकाणी असा जाऊन तो विघटित केला जातो कचरा कुठेही होऊन देत नाहीत जिथं घाण वाटली तिथं स्वतः सेवेकरी जाऊन स्वच्छता करतात असं या दिंडीचं महत्त्व आहे. सर्व भाविकांनी वारकऱ्यांनी 2-2च्या लाईनी करा बरं डबल लाईन करा डबल सर्वांनी 2-2च्या लाईनी करून चला दुसऱ्यांना त्रास होणार नाही आणि आपल्यालाही त्रास होणार नाही याची दक्षता बाळगावी. रामकृष्ण हरी. होताच नियोजन चालू झालेलं आहे.